तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सांगवीत पूर्णपणे पूर आलेले आहे आणि नदीचं पाणी पूर्णपणे सगळे इकडं आलेलं आहे. तर येवग्याची रूम पण पाण्यात गेलेली आहे. ते येवग्या रूम बघायला नाही तर पाणी बघायला आलेलं आहे. तर येवग्याने रूम पाणी यायच्या आधी 10 शिफ्ट केलेली आणि आम्ही तिघंजणं बिनफालतूमध्ये फिरत राहिलो. कुठं कुठं पूर आला आहे ते बघायला, किती किती पाऊस झाला आहे. पाऊस भरपूर झालेला आहे आणि नदीला पूर्णपणे पाणी आलेलं आहे. तर वरतीपर्यंत पाणी आलं आहे. तुम्ही बघू शकता सांगवीच्या नदीला कधी एवढं पाणी आलं नाही. तर मागच्या वर्षी एकदा आलं होतं 2022मध्ये का 23मध्ये आलं होतं आणि 3 माकडं बघा की पूर्णपणे येड्यासारखे फिरत राहिलेत आणि सांगवीचा छोटा ब्रिज पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे आणि पूर्णपणे कचरा येत राहिला आहे नदीमधनं. तर मुळशीची पण नदी पूर्णपणे भरलेली आहे. तर आमचं थोडंसं काम होतं त्यामुळं मुळशीत पण आलो होतो आपण. तर हे बघू शकता पूर्णपणे मुळशीची पण टोलनाक्याची इथली नदी भरलेली आहे. तर ही आळंदीला जाते ही नदी. तर मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.